नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारचा व्लॉग टाकत आहोत. निसर्गाच्या सान्निध्यात आता जात आहोत आणि आज एक वेगळा प्रवास आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करायचं आहे. बघूया कसं काय आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75वं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. अतिशय सुंदर निसर्ग आणि पाऊससुद्धा पडतोय. धुकं दाटलेलं होतं आणि खूप मजा आली. बघूया कसा काय प्रवास आहे तो. लोणावळ्यामध्ये आम्ही आलो होतो आणि इथून फक्त 25 किलोमीटर आहे आम्हाला जिथे जायचं आहे तिथे, तुंगच्या क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये. आणि आमचा असं अंदाज होता की साधारणतः 25 किलोमीटर म्हणजे अर्धा तास, पाऊण तास, फार फार तर 1 तास. परंतु इथे आता मॅप लावला आहे तर जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती रेड कलरचा पूर्ण लाईट दिसतो आहे. कारण पाऊस आहे, धुकं आहे आणि खूप पर्यटक लोणावळ्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे गाड्या रस्ते भरलेले आहेत, माणसं रस्त्याच्या कडेने चालत आहेत आणि त्याच्यामुळे गाडी अगदी बॉनेट टू बॉनेट ट्रॅफिक आहे. आणि त्याच्यामुळे परंतु वातावरण एवढं सुंदर असल्यामुळे त्याचं काही वाटत नाही आहे. नर्मदे हर. आजचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यातला. लोणावळ्याला यायचं खरं प्रयोजन तर लोणावळ्याच्या तुंग किल्ल्यावर जायचं. अमृत महोत्सवी वर्ष साजरं करून सकाळी 10 वाजता निघालोय. पुण्यापर्यंत पोचल्यावर मात्र प्रचंड पाऊस सुरू झाला. तो इथंपर्यंत चालूच आहे. लांबूनच लोणावळ्याचा उंच लेक हिल दिसत होता आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे अप्रतिम दृश्य होतं. आणि डोंगरावर मात्र टिपके टिपके हलताना दिसत होते. नंतर समजलं किती लोक आहेत. ट्रेकिंगचा मनमुराद आनंद लुटत होती. डोंगरावरती चढत होती. ट्रॅफिक खूप असूनही समोरच्या दृश्यामुळे कंटाळा येत नव्हता. इथं निसर्गाचं रूप क्षणाक्षणाला बदलतंय. कधी जोराचा पाऊस, कधी दाट धुकं, तर कधी रिमझिम बरसात चालू आहे. निसर्गप्रेमींची मात्र खूप गर्दी आहे. आम्ही सुद्धा मध्ये मध्ये थांबून दाट धुकं अंगावरती पांघरून घेतलं. मध्ये मध्ये असा खराब रस्ता लागतोय. तुंगला जातानाचा खराब रस्ता हा भाग वगळला तर विपुल वनराई, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे आणि दऱ्या आणि कडेलोट होणारे धबधबे हे फारच सुखद आहे. इथे येता येता लोणावळा लेक, भुशी डॅम, मोरगिरी किल्ल्याकडे जाणारा रस्ता, टायगर पॉईंट्स, लायन पॉईंट्स अशा ठिकाणी पर्यटकांची चिक्कार गर्दी दिसली. या पवन मावळा प्रांतात मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यापैकी लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. यातील तुंग किल्ल्याचे भौगोलिक स्थान फार महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी भागावर लक्ष ठेवण्यासाठी व पवन मावळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा वापर होत असे. लोणावळा ते तुंग हे जवळजवळ 21 किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला चक्क 3 तास लागले. ट्रॅफिक आणि दाट धुकं पार करत करत आता आम्ही पोचलो आहोत क्लब महिंद्राच्या तुंगी रिसॉर्टमध्ये. आल्याच मस्तपैकी मोराचं दर्शन झालं. आणि रिसेप्शनच्या इथे आल्यानंतर आपोआप लक्ष जातं ते पावना लेककडे आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं हे दृश्य. पावना लेकचा सुंदर व्ह्यू. खूप उशीर झाला होता. 2 वाजता पोचायचं होतं. रिसेप्शनवरती किल्ली ताब्यात घेतली आणि त्यांनीच आम्हाला कारने रूमवरती आणून सोडले.
मस्त फ्रेश झालो. हे इथलं किचनमध्ये ओव्हन, इलेक्ट्रिक किटली, चहा कॉफीचं साहित्य, कटलरी ठेवण्यासाठी ड्रॉवर, इतर साहित्य ठेवण्यासाठी रॅक, छोटासा फ्रीज, अशी सगळी व्यवस्था आहे. आणि आता तयार आहोत चहाचा आस्वाद घ्यायला. वाव. तर बघूया दुसऱ्या रूममध्ये काय व्यवस्था आहे. आमची रूम रिसेप्शनपासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे. इथे आल्यानंतर रिसेप्शन किंवा रेस्टॉरंटवर जायचं असेल तर त्यांना फोन करायचा. तिथून आपल्याला नेण्यासाठी कार येते. 6 सीटर 15 सीटरच्या इलेक्ट्रिक कार आहेत. प्रत्येकाला रूमवरून रेस्टॉरंट किंवा रिसेप्शनकडे ने आण करण्यासाठी इलेक्ट्रिक कारची व्यवस्था आहे. रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. अमृत महोत्सवी वर्षाचा दिवस. खाद्यपदार्थांमध्येही तिरंग्याची थीम ठेवलेली आहे आणि आता भूकही खूप लागलेली आहे. पदार्थांचा आस्वाद घेणं भाग आहे.
सकाळची छान सुंदर वेळ आणि राकेश भाटकरांचं निसर्गाशी चाललं हितगुज. आमच्या रूममधून तुंग किल्ल्याचा हा एवढाच व्ह्यू दिसतोय, म्हणून जरा पुढे जायचं ठरवलंय. इथली माती भुसभुशीत आहे. मी बिनधास्त चालत आले आणि एक पाय मातीत खोल रुतला, त्यामुळे आता कडेकडेने चालत जाणं भाग आहे. आणि इथून दिसणारा हा तुंग किल्ला, समोरच उंचच उंच हिरवागार तुंग किल्ला, त्यावरून वाहणारं दाट धुकं आणि मध्येच पडणारा रिमझिम पाऊस आणि किल्ल्याच्या माथ्यावरून पळणारे ढग अनुभवायला खूप बरं वाटतंय. आता हे कॅमेऱ्यामध्ये कितपत कॅच होईल सांगता येत नाही. आणि ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. ही आहे इलेक्ट्रिक कार, जिने रेस्टॉरंटपर्यंत सर्वांना ने-आण केलं जातं. तुंग किल्ला आणि पावना लेक यांनी या रेस्टॉरंटला वेढलेलं आहे असं दिसतं, असं माझ्या निदर्शनास आलं. रेस्टॉरंटच्या पाठीमागून दिसतोय पावना लेक. पावना लेकमध्ये त्यांनी फिश संवर्धन केलेले आहे आणि समोरच डाव्या हाताला आहे अलाकार्ट रेस्टॉरंट. आणि आता परत चाललो आहोत रेस्टॉरंटमध्ये. वेगवेगळ्या काउंटरवरती वेगवेगळे मेनू ठेवलेले आहेत. भरपेट नाश्ता झालेला आहे आणि रिसेप्शनच्या इथे आलो आहोत. रिसेप्शनच्या एंट्रीलाच एक छोटासा फाउंटन आहे. इथे आम्हाला तिथल्याच एका रिसेप्शनिस्टने रिसॉर्टबद्दलची अधिक माहिती सांगितली. या इथे काल रात्री आलेल्या लोकांचे गेट टुगेदरही झाले. इथे आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो.
सायकलिंग देखील करू शकतो. आणि हा करमणुकीसाठी असलेला हॉल. इथे किड्ससाठी खेळणी आहेत. तसंच सापशिडी, ल्युडोपासून अगदी कम्प्युटर गेमसुद्धा आहेत. आणि इथेच बाहेर आहे पेडिक्युअर फिश स्पा. आणि इथूनच पुढे पायऱ्या चढून वरती आलं की आहे स्विमिंग पूल. आणि इथल्या इन्फिनिटी स्विमिंग पूलच्या इथून पावना लेकचा खूप छान व्ह्यू दिसतो. या इथे जेंट्स आणि लेडीजसाठी चेंजिंग रूम आणि बाथरूम्स आहेत. आणि इथे आहे स्पा सेंटर.
आहे आणि आता आलो आहोत अलाकार्टला. इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे मेन्यू ऑर्डर करू शकतो आणि पावना लेकचं रम्य दृश्य पाहत पाहत जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. इथून तुंग किल्ल्याचा व्ह्यू खूप छान दिसतो. आज फक्त तुंग किल्ल्याचा व्ह्यूज पाहायचे योग आहेत, कारण किल्ल्यावर जाण्यासाठी बऱ्याच जणांनी मनाई केली, कारण पाऊस खूप पडला होता आणि किल्ल्यावर जाता येणार नव्हतं. त्यामुळे किल्ला नुसता बाहेरून पाहावा लागत आहे. तुंग किल्ला 11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला. त्यानंतर तो परत स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व पवन मावळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे. आता क्लब महिंद्राचे तुंगी रिसॉर्ट सोडून परतीच्या प्रवासाला जात आहोत. मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यावरून पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोना, मोरगिरी, पवन मावळातील हा सर्व परिसर नजरेत येतो. रिपरिप पडणारा पाऊस आणि मध्येच जोरात पडणारा पाऊस आणि दोन्ही बाजूला मस्तपैकी घनदाट वनराई. रस्ते थोडे खराबच आहेत. आणि धुक्याने संपूर्ण शहर लपेटायला सुरुवात केलेली आहे. पुढचा रोड दिसणं मुश्किल आहे. मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तो है लग जाएगी. या दाट धुक्यातून जाता जाता हे गाणं मात्र सारखं मनात घोळतंय. आणि थांबलो लायन पॉईंटवरती. खरं तर सर्वत्र फक्त धुक्याचं साम्राज्य आहे, पण तिथल्याच हॉटेलवाल्या मुलाने थांबवलं. 50 रुपये पार्किंग आहे म्हणाला आणि माझ्या हॉटेलमध्ये या, पकोडे खाऊन जा. मग काय, थांबलो. भरपूर सारी गरमागरम कांदा भजी आणि बुट्टा यांचा या रम्य वातावरणात आस्वाद घेऊन झाला. मध्येच जोरदार पाऊस आला. त्यावेळेला सगळेजण हॉटेलमध्ये एकत्र जमा झाले. इथे एकाला एक लागून छोटी छोटी हॉटेल्स आहेत. बरेच जण चहा, वडे, बुट्टा, भजा यांचा आस्वाद घेण्यात दंग झाले. खोल दरीतल्या रितेपणाला धुक्याने किती सहजरित्या भरून टाकलं याचं उत्तम उदाहरण.
जास्त स्पीड नका ठेवू. सावकाश. आणि अशा रीतीने पोचलो लोणावळ्याला. आणि आता नजरेत येतोय तो लोणावळा लेक हिल आणि त्यावरून कोसळणारे धबधबे. लोणावळा लेक. लोणावळा